नमस्कार मंडळी, जय श्रीराम, जय हरी विठ्ठल. आज आपण जाणून घेणार आहोत 20 जुलै ते 26 जुलै 2026 या आठवड्यातील मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. मेष राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. हा आठवडा मेष राशीसाठी अत्यंत विशेष ठरण्याची शक्यता आहे, कारण या आठवड्यात आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी हा वर्षातील अत्यंत पवित्र दिवस येत आहे. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अनन्यसाधारण महत्त्वाचा मानला जातो. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी एकत्र येतात. धार्मिक श्रद्धेनुसार याच दिवशी भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा केवळ धावपळीचा नसून आत्मपरीक्षण, श्रद्धा आणि नव्या संकल्पांचा आठवडा ठरू शकतो. ज्योतिषीय परंपरेनुसार श्रद्धा, संयम आणि योग्य प्रयत्न यांची सांगड घातल्यास अनेक अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा मिळू शकते. गेल्या काही दिवसात एखादे काम अडकले असेल, मनात अस्वस्थता असेल किंवा वारंवार प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, तर या आठवड्यात नव्या उमेदीनं सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. धार्मिक श्रद्धेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी केलेले नामस्मरण मनाला स्थैर्य आणि आशावाद देते. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एखादा जुना प्रश्न सुटण्याची दिशा मिळू शकते. थांबलेली चर्चा पुढे सरकू शकते किंवा एखादी नवीन संधी समोर येऊ शकते. मात्र त्यासाठी संयम, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक राहतील. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यात धाडस आणि पुढाकार घेण्याची वृत्ती असते. या आठवड्यात ही ऊर्जा योग्य दिशेने वापरणे महत्त्वाचे ठरेल. रागाऐवजी विवेक, घाईऐवजी नियोजन आणि अहंकाराऐवजी नम्रता स्वीकारल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक भक्त उपवास, जप, दान आणि श्री विठ्ठलाचे नामस्मरण करतात. धार्मिक मान्यतेनुसार अशा साधनेमुळे मनातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक विचारांना चालना मिळते. त्यामुळे या आठवड्यात तुमच्याही मनात नवीन आत्मविश्वास जागृत होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. विद्यार्थ्यांनी विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास चांगली प्रगती साधता येईल. कौटुंबिक जीवनात वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. घरात धार्मिक वातावरण निर्माण झाल्यास मानसिक शांतता लाभू शकते. काहींसाठी हा आठवडा नाते सुधारण्याचा किंवा जुन्या मतभेदांवर संवाद सुरू करण्याचा ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक राहील. मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरणाचा आधार घेणे उपयोगी पडू शकते. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास श्री विठ्ठलाचे दर्शन, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप, विष्णू सहस्त्रनाम पठण किंवा रामकृष्ण हरी नामस्मरण करण्याची परंपरा आहे. श्रद्धेनुसार यामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होते. मेष राशीच्या व्यक्तींसाठी 20 ते 26 जुलै 2026 हा आठवडा उत्साह, धैर्य आणि नव्या संधींचा असू शकतो. या आठवड्यात आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी आणि चातुर्मासाची सुरुवात होत असल्याने धार्मिक वातावरण अधिक सात्विक राहील. पारंपरिक श्रद्धेनुसार या काळात केलेले नामस्मरण, जप, दान आणि सात्विक आचरण मनाला स्थैर्य देतात आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतात. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुम्ही स्वभावाने धाडसी, स्पष्ट वक्ते आणि मेहनती आहात. या आठवड्यात तुमची ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर रखडलेली कामे पुढे सरकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काहींना नवीन जबाबदारी, नवीन संपर्क किंवा पुढे जाण्याची संधी मिळू शकते. गेल्या काही आठवड्यांपासून एखादे काम वारंवार अडत असेल तर आता त्यावर नव्या दृष्टीने विचार करण्याची वेळ आली आहे. घाईने निर्णय घेण्याऐवजी शांतपणे नियोजन केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या मेषराशीच्या व्यक्तींना या आठवड्यात वरिष्ठांशी संवाद साधण्याची किंवा नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन गुंतवणूक किंवा मोठे व्यवहार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करावी. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावध आशावादाचा आहे. काहींसाठी थांबलेली रक्कम मिळण्याची शक्यता असू शकते, तर काहींना खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल.
अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक संतुलन राखणे सोपे जाईल. कौटुंबिक जीवन, घरात धार्मिक वातावरण निर्माण होऊ शकते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूजा, नामस्मरण किंवा कुटुंबासोबत आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. जुन्या गैरसमजांवर संवाद साधण्यासाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन, जोडीदाराशी संवाद प्रामाणिक ठेवा. राग किंवा गैरसमज वाढू देऊ नका. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात, परंतु कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. आषाढी एकादशीचा मेष राशीवर परिणाम. धार्मिक श्रद्धेनुसार आषाढी एकादशी हा आत्मपरीक्षण, भक्ती आणि नव्या संकल्पांचा दिवस आहे. या दिवशी श्री विठ्ठलाचे नामस्मरण, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप किंवा रामकृष्ण हरी नामस्मरण केल्याने मन अधिक स्थिर आणि सकारात्मक राहण्यास मदत होते, अशी परंपरागत मान्यता आहे. आठवड्याचा संदेश. या आठवड्यात धैर्य तुमची ताकद असेल, पण संयम तुमचे खरे शस्त्र ठरेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास प्रगतीची दारे उघडू शकतात. श्रद्धा, मेहनत आणि सकारात्मक विचार यांची सांगड घातल्यास हा आठवडा समाधानकारक अनुभव देऊ शकतो.